हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यम्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे। प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी स्पेशल आपण विदाउट फायर म्हणजेच गॅस न वापरता इन्स्टंट 10 ते 15 मिनिटात होणारी तिरंगा बर्फी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे आपण इन्स्टंट बर्फी बघतो आहे। त्याच्यासाठी आपण 1.5 कप मिल्क पावडर घेणार आहे। ही 1 कप आहे। मी अजून अर्धी वाटी घेणार आहे। ती चाळून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यात काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील। अजून अर्धी वाटी आपण घ्यायची आहे। इथे अर्धी वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट घेणार आहोत। बाजारामध्ये सहज ते अवेलेबल आहे। आणि अर्धी वाटी आपण पिठी साखर घेणार आहोत। ती पण व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही गाठी असतील तर त्या निघून जातील। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण। याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया। हा पोहे खायचा चमचा आहे, तर 1 चमचा आपण तूप घालून घेऊया। आणि लागेल तसं थोडं थोडं आपण दूध घालणार आहोत। इथे मी 4 टेबलस्पून दूध घेतलेलं आहे। एकदम दूध घालायचं नाहीये, जसं जसं आपल्याला लागेल तसं दूध घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। आपल्याला एकूण मिळून इथे 5 चमचे दूध लागलेलं आहे। आता आपण सेम पोर्शन मध्ये याचे 3 भाग करून घेऊया। अशा प्रकारे आपण हे 3 पार्ट करून घेतलेले आहेत। आता आपण एक भागामध्ये ऑरेंज कलर, एका भागामध्ये ग्रीन कलर घालून घेऊया आणि एक व्हाईटच ठेवूया, जेणेकरून आपला इंडियाचा फ्लॅग तयार होईल। आता मी ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे स्पून मध्ये, तो मी पाण्यामध्ये डायल्यूट करून घेतलेला आहे। आता तो मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं, जेणेकरून आपल्या बर्फीला छान असा ऑरेंज कलर येईल वरती। छान असा आपला ऑरेंज कलर तयार झालेला आहे। आता आपण ग्रीन कलर करून घेऊया। तो सुद्धा मी असं पाण्यामध्ये डायल्यूट करून घेतलेला आहे। आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। आता ग्रीन कलर पण छान असा रेडी झालेला आहे। आता आपण बर्फी बनवून घेऊया। आता फ्लेवर साठी मी व्हाईट कलर मध्ये व्हॅनिला एसेन्सचे 2 ते 3 ड्रॉप टाकणार आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी, जेणेकरून आपल्याला खाताना बर्फीला एक फ्लेवर वेगळा लागेल। तुमच्याकडे व्हॅनिला नसेल, तुम्ही वेलची पावडर टाकली तरी सुद्धा चालू शकतं। आणि ऑरेंज कलर मध्ये मी रसमलाईचे 2 ड्रॉप टाकणार आहे। इथे पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर तुम्ही वेलची पावडर टाकली तरी सुद्धा चालू शकतं। आणि ते सुद्धा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही सगळ्यामध्ये वेलची पावडर टाकली तरी चालेल। आता माझ्याकडे आहे एसेन्स म्हणून मी ऍड केले। एकदम छोट्या चमच्यामध्ये पण 1/2 चमचा मी वेलची पावडर टाकते आहे या ग्रीन कलर मध्ये। ती पण व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि आता आपण बर्फी करून घेऊया। आता इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित असं तूप लावून घेणार आहे, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते चिकटू नये म्हणून व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे। सर्वात आधी मी व्हाईट कलरचं जे बॅटर आहे ते घेते आहे, ते व्यवस्थित असं रोल करून घेणार आहे। इथे आपल्याला बर्फी किती जाड पाहिजे, किती पातळ पाहिजे त्याच्या हिशोबाने मी इथे स्क्वेअर शेप मध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी असं हे करून घेते आहे व्यवस्थित असं। त्याच्या 4ही कॉर्नर ज्या आहेत त्या अशा खालती दाबून घ्यायच्या, जेणेकरून आपले एजेस छान येतील, म्हणजे कडा छान येतील त्याच्या। अशा प्रकारे आपण हे सेट करून घेतलेला आहे आता व्हाईट कलरचं। आता आपण ऑरेंज कलर घेऊया, व्यवस्थित असं एकसारखा करून घ्यायचा। छान आपला असं इथे असं स्क्वेअर शेप मध्ये थापून घ्यायचं आपल्याला, त्या शेप मध्ये घ्यायचा, एवढ्याच लांबीचा। आणि हे असं याच्यावरती आपण ठेवून घ्यायचं आहे। बघायचं साईज कमी जास्त, पुन्हा ऍडजस्ट करायचं। अशा प्रकारे हे सुद्धा आपण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे याच्यावरती। आता आपण ग्रीन कलर घेऊया। तुम्हाला स्क्वेअर शेप हवंय, सर्कल हवंय, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। इथे मी स्क्वेअर शेप मध्ये बनवणार आहे। आणि आता हे व्यवस्थित असं याच्यावरती, आणि आता हे व्यवस्थित असं आपण करून घेऊया छान असं। आता एक फॉइल पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती हे असं आपलं हे संपूर्ण जे बर्फीचं मिक्सचर आहे
ते याच्यामध्ये घालायचं, व्यवस्थित पॅक करून त्याला शेप द्यायचं आणि थोडंसं दाबायचं, म्हणजे ते एकमेकावरती आपली जी बर्फी आहे ती व्यवस्थित अशी स्टिक होईल. त्याला असं स्क्वेअर शेप देत जायचं व्यवस्थित असं. आपण उघडून बघूया व्यवस्थित स्क्वेअर शेप आलेला आहे का. बर्फीला छान असं स्क्वेअर शेप आपल्या आलेला आहे. असे तिन्ही कलर दिसतात आहेत. आता आपण हे ना 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये पुन्हा हे रॅप करून ठेवून देऊया व्यवस्थित असं, जेणेकरून ते सेट होईल आणि त्याचे आपल्याला पीसेस छान असे करता येतील. आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपण फॉईल पेपर काढून बघूया. व्यवस्थित आपली बर्फी जी आहे ती सेट झालेली आहे. आता आपण एका शार्प नाईफने तिला कट करून घेऊया. शेवटचं टोक आपण असं कट करून घेऊया व्यवस्थित, बाजूला घेऊया. जी शार्प नाईफ घ्यायची आहे, छान असं कट करायचं आहे. व्यवस्थित आपली बर्फी अशी कट झालेली आहे, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन कलरमध्ये. अशाच प्रकारे मी बाकीच्या पण बर्फी कट करून घेते. आता आपल्या सगळ्या बर्फ्या कटचं करून झालेल्या आहेत, त्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या ह्या तिरंगा बर्फी तयार झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रुट्स ठेवले तरी चालू शकतं. सिल्वर किंवा गोल्डन फॉईल पेपर लावला तरी सुद्धा चालू शकतं. आपल्या 3 वेगवेगळ्या फ्लेवरची ही बर्फी झालेली आहे. वेलची फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर आणि रसमलाई फ्लेवर. चला तर मग हा प्रजासत्ताक दिन आपण अशी गोड बर्फी तयार करून सेलिब्रेट करूया. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.